नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, MST-CETची ॲडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे. तर त्यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस जी आहे, तर त्यामध्ये फ्रीज, फ्लोट, बेटरमेंट, नॉट फ्रीज वगैरे काही हे ऑप्शन असतात. तर ते नेमके काय आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेसमध्ये म्हणजे नेमकी तुम्हाला काय असणार आहे, ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये जी अलॉटमेंट होणार आहे तर त्या जी अलॉट तुम्हाला सीट होईल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागतं किंवा त्या ठिकाणी बेटरमेंटला गेलं तर सेकंड कॅप राऊंड, तेच आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तर द कॅन्डिडेट शॉल व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम हर इन द कॅप राऊंड 1 बाय ॲक्सेप्टिंग डिक्लरेशन थ्रू हिज ऑर लॉग इन and certifying that his her claim related with qualifying marks category, gender reservation, specific reservation etc. म्हणजे तुम्हाला जे कॅन्डिडेट आहेत इलिजिबल, ज्यांना त्या ठिकाणी सीट अलॉट झालेलं आहे, तर त्यांना डिक्लरेशन द्यावं लागतं तुमच्या लॉग इनमधून की तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करत आहात म्हणून. तर ते त्या ठिकाणी तुमचं मार्क्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी क्लेम करावं लागतात. कॅटेगरी, जेंडर रिझर्वेशन, स्पेसिफिक रिझर्वेशन कशामधून तुम्हाला ते सीट मिळालेलं आहे तर ते सर्व. तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्ट आहे का आणि रिलिव्हंट डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. तर त्यानंतर ते जर करेक्ट असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. तर त्यामध्ये काय, इफ कॅन्डिडेट फाउंड द क्लेम मेड बाय हिम इज नॉट करेक्ट अँड ही ऑर शी वॉन्ट्स टू करेक्ट द एरर. म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी जे सीट अलॉट झालेलं आहे तर त्यामध्ये काही तुमचे चुका असतील किंवा काही एरर असेल आणि जर तुम्हाला तो एरर करेक्ट करायचा असेल तर या ठिकाणी काही रूल्स आहेत, फॉर रूल 9 वगैरे गिवन इन इन्फॉर्मेशन ब्राउचर सेंड केलं होतं मी, ते त्या ठिकाणी असतं. द कॅन्डिडेट शॉल रिपोर्ट द ग्रीव्हन्स थ्रू हिजर लॉग इन बाय ऑनलाईन मोड ओनली. म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, तुमची कास्ट एखाद्या वेळेस चुकीची टाकली जाऊ शकते असं काही, आणि तुम्हाला त्या कास्टमधून सीट अलॉट होऊ शकतं. तर त्यामुळे तुमचं जे काही असेल ग्रीव्हन्स तर ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या लॉग इनमधून सेंड करता येईल. काही जणांनी ग्रीव्हन्स सेंड केले होते, तसेच ग्रीव्हन्स नंतर सेंड करता येतील. Candidates who have been allotted the seat as per their first preference in round 1 auto freeze shall pay the seat acceptance fee by online mode through their login, and such candidates shall not eligible for participate in subsequent rounds. म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सला फर्स्ट सीट त्या ठिकाणी अलॉट झालेला आहे, 1-2 लाख विद्यार्थ्यांनी जर समजा फॉर्म भरला असेल, त्यामधल्या काही ना काही विद्यार्थ्यांना फर्स्ट सीट या ठिकाणी अलॉट झालेलंच असणार. तर ते त्यांचं जे फर्स्ट सीट मिळालेलं आहे तर ते ऑटो फ्रीज होतं. तुम्हाला सेकंड कॅप राऊंडला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येत नाही, तुम्हाला तेच सीट त्या ठिकाणी घ्यावं लागतं. तर तुम्हाला त्या ठिकाणी पर्टिक्युलर कॉलेजला जे सीट मिळालं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फीस जी असेल तुमच्या कॅटेगरीसाठी वगैरे ती पे करून तुम्हाला ते सीट त्या ठिकाणी कन्फर्म करावं लागतं. त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड 1 थ्रू देअर लॉग इन मस्ट ॲक्सेप्ट द सीट अँड शॉल पे सीट ॲक्सेप्टन्स फीज थ्रू देअर ऑनलाईन मोड. सच कॅन्डिडेट शॉल नॉट बी एलिजिबल. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की पार्टिसिपेशन इन सबस्क्वेंट राऊंड्स कॅन्डिडेट मस्ट एक्सरसाइज धिस ऑप्शन केअरफुली. म्हणजे जे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी अलॉटेड सीट फर्स्ट प्रेफरन्स किंवा त्या ठिकाणी सेल्फ फ्रीज केलं असेल, ज्यांनी म्हणजे तुम्हाला एक सीट अलॉट होईल त्या ठिकाणी आणि ते जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला परत सेकंड कॅप राऊंडला त्या ठिकाणी जाता येणार नाही आहे, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे हे ऑटो फ्रीज होणार नाही आहे, पण तुम्ही स्वतःहून जर सेल्फ फ्रीज तुमच्याकडून झालं किंवा तुम्ही केलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फीस त्या ठिकाणी भरून तुम्हाला ते सीट घ्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल साईटवरती लॉग इन करून सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करावं लागतं आणि त्यानंतर पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि शेवटला एक, कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट टू बेटरमेंट इन सबस्क्वेंट राऊंड्स मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन राऊंड 1 बाय ॲक्सेप्टिंग दॅट सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट अँड शॉल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. आणि ज्या कॅन्डिडेट्सला फर्स्ट प्रेफरन्सशिवाय इतर जे प्रेफरन्स कोणताही लागलेला असेल आणि त्यांना जर बेटरमेंटला जायचं असेल, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज तसंच ठेवायचं आहे पण दुसऱ्या कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंटसाठी जायचं आहे, तर कॅप राऊंड सेकंडसाठी म्हणजे थोडक्यात, तर तुम्ही त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला परत भरावीच लागते. आणि त्या ठिकाणी नॉट फ्रीज हे ऑप्शन त्या ठिकाणी आहे, तर नॉट फ्रीज हे ऑप्शन बेटरमेंटसाठी आहे. तर ते त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फी भरून तुम्हाला सेकंड कॅप राऊंडसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करावं लागतं. आणि सेकंड कॅप राऊंडला तुम्ही पार्टिसिपेट केल्यानंतर परत त्या ठिकाणी वेगळा ऑप्शन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो. तर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला
तेच ऑप्शन घ्यावं लागेल, तुम्हाला कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही नक्कीच चांगला दिला असणार आहे. ऑप्शन फॉर्म जवळपास भरणं झालेले आहेत सर्वांचे. तर शेवटीला परत एकदा तुम्हाला मी सविस्तर सांगतो याविषयी. तर तुमचं जे सुरुवातीचा ऑप्शन जर तुम्हाला या ठिकाणी मिळाला तर तुमचं सीट ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्हाला तेच सीट त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर तुमचे काही ग्रीवान्स असतील तर तुम्हाला ते ग्रीवान्स सबमिट करावे लागणार आहे, कारण ग्रीवान्स सबमिशन तुमचं या ठिकाणी संपलेलं आहे. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉट झालं आणि चुकीच्या कॅटेगरीनुसार किंवा तुम्ही काही भरलं असेल आणि ते जर तुम्हाला सीट अलॉट झालं असेल तर तुम्हाला तो ग्रीवान्स सबमिट करावा लागेल. जर तो ग्रीवान्स जास्त मोठा नसेल तर तुम्हाला ते सीट मिळेल. काही कॅटेगरीचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर ते सीट तुमचं कॅन्सल होऊ शकतं, तुम्हाला सेकंड कॅप राऊंडमध्ये सीट मिळू शकतं. किंवा तुम्हाला जर तरची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादा ऑप्शन पहिल्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त मिळालं, दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरचं किती नंबरवरचं तुम्ही ऑप्शन टाकल्याप्रमाणे, तर त्या ठिकाणी तुम्ही जर सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला तेच कॉलेज त्या ठिकाणी घ्यावं लागेल. तुम्हाला कॅप राऊंड सेकंडमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येणार नाही आहे. तर तुम्हाला ते कॉलेज म्हणजे तुम्ही जर सेकंड कॅप राऊंडसाठी न जाणार आणि तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंडला चांगलं कॉलेज मिळालं, तुम्ही ते सेल्फ फ्रीज केलं तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस काय असेल, 1200 रुपये फीस असेल. त्यानंतर सांगेलच मी किती आहे ते. तर ती फीस भरून तुम्हाला त्या ठिकाणी ते सीट त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि पर्टिक्युलर कॉलेजला तुम्हाला सुरुवातीला आधी तुमचं लॉग इनमधून तुम्हाला ते सीट त्या ठिकाणी फिक्स करावं लागेल. आणि ते फिक्स केल्यानंतर तुम्हाला CET सेलच्या लॉग इनमध्ये फिक्स केल्यानंतर तुम्हाला फीस भरून पर्टिक्युलर कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करून तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करावं लागेल. ते त्या ठिकाणी देखील काहीतरी टाईम देतात त्यासाठी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं सेल्फ फ्रीज नाही झालं, तुम्ही सेल्फ फ्रीज केलं नाही आणि जर तुम्हाला एखादं सीट फर्स्ट प्रेफरन्सच्या व्यतिरिक्त अलॉट झालेलं असेल आणि तुम्हाला कॅप राऊंड सेकंडसाठी जायचं असेल, जर कॉलेज मिळालं नसेल चांगलं किंवा मिळालं जरी असेल पण तुम्हाला सेकंड कॅप राऊंडला त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी जाऊ शकता. तर तुम्हाला त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावीच लागणार आहे. ती शक्यतो एकदाच भरावी लागते. मागच्या वर्षी एकदाच भरावी लागली होती तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस. आता जर भरली तर भरायची गरज नाही. असं मागच्या वेळेस होतं, यावर्षी काय करतात ते आता पाहावं लागणार आहे. पण शक्यतो तुम्हाला भरावी लागत नाही. तर सीट ॲक्सेप्टन्स फी आता भरल्यानंतर तुम्हाला बेटरमेंटसाठी जाता तुम्ही, तर तुम्हाला कॅप राऊंड सेकंडसाठी परत ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. कॅप राऊंड 1ला जशी प्रोसिजर होती तशीच कॅप राऊंड सेकंडला होते. परत त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म ते तुमच्याकडून भरून घेतात आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर परत कॅप राऊंड 1चे त्या ठिकाणी तुमचे सीट ॲक्सेप्टन्स वगैरे तुम्हाला करावं लागतं. सीट अलॉट होतं तुम्हाला. आणि त्यानंतर परत कॅप राऊंड 2च आहेत. काही विद्यार्थ्यांनी ते देखील विचारलं होतं की कॅप राऊंड किती होणार आहेत म्हणून. तर ते कॅप राऊंड त्या ठिकाणी कॅप राऊंड 2 झाल्यावर प्रत्येकाला त्या ठिकाणी सीट घ्यावंच लागतं. आणि त्यानंतर कॅपची प्रोसेस संपते. त्यानंतर तुमचे स्पॉट राऊंड सुरू होतात. तर स्पॉट राऊंड म्हणजे नेमकी काय आहे तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेच. तर तो देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे तर ही थोडक्यात प्रोसिजर आहे त्याची. याच्यात एकूण 3 ते 4 प्रोसेस आहेत. आणि बेटरमेंटसाठी जाण्यासाठी तुम्हाला नॉट फ्रीज ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही फ्रीज केलं त्या ठिकाणी तर तुम्हाला तेच ऑप्शन घ्यावं लागणार आहे, म्हणजे सेल्फ फ्रीज. आणि नॉट फ्रीज केलं तर तुम्ही बेटरमेंटसाठी कॅप राऊंड 2साठी त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहात. त्यामुळे कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. नंतर मी सांगेलच एक व्हिडिओ करून की बेटरमेंटला जावं का नाही, किंवा कॅप राऊंड 2ला तुम्ही जावं, किंवा त्यामध्ये तुमचा लॉस प्रॉफिट काय होऊ शकतो यावर एक व्हिडिओ बनवेलच मी. तर सध्या तर एवढी इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी दिलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं आणि या ठिकाणी आणि हा व्हिडिओ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मी खास केलेला आहे. परत काही विद्यार्थ्यांनी काल विचारलं होतं की दादा तू कोणत्या नेमकी ब्रँचसाठी केलं आहे इंजिनिअरिंगचा, फार्मडी काय वगैरे. तर ह्या इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओ आहे. तर बाकीच्या ज्या काही ब्रँचेस आहेत वगैरे इंजिनिअरिंग सोडून, तर त्यांच्यासाठी देखील मी व्हिडिओ बनवेलच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. वाटलंच तर तुम्हाला हे देखील मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती याची लिंक देखील शेअर करेल. तुम्हाला हे पूर्ण त्या ठिकाणी वाचता येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग.